नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर यांचं कर्नाटक बॉर्डरला शेती आहे. तर सर आपला परिचय आणि आमच्या कामाविषयी थोडीशी माहिती आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. मी सुरेश कणमुसे. कर्नाटक बॉर्डरवरती आमचं गाव आहे किरनाळी म्हणून. त्याहून इथं आलेले आहेत खैरे साहेबाकडं, की पेरूच्या संदर्भामध्ये त्यांनी पेरूची लागवड सुरुवातीपासून हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे पेरू लागवड ते हार्वेस्टिंग असं सर्व संबंधी आम्हाला व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. रोपाची निवड, त्याच्यानंतर जमीन आणि कशा पद्धतीनं त्याची मशागत शेतीची, ह्या सगळ्या बाबी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आता सर ही जी माहिती आहे ती थोडं आपल्याला कन्नड भाषिक काय आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना कन्नडमध्ये माहिती मिळावी अशा पद्धतीनं कन्नडमधून थोडीशी माहिती सांगा सर. ನಾ ಸುರೇಶ್ ಕಣ್ಮುಷೆ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ಅಕ್ಲೋಡ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗಿಂದು ಊರ್ದವ ಇದ್ದೆ. ಪೇರು ಹಚ್ಚ ಸಂದರ್ಭमध्ये ದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಖೈರೆ ಸಾಹೇಬ್ ಕಡೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಅವರು ಪೇರು ಹ್ಯಾಂಗೆ ಹಚ್ಚಬೇಕು, ಯಾವುದು ಅಗಿ ನಿವಡಿಸಬೇಕು, ಆ ಸಂದರ್ಭದಾಗ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಅಗಿ ಹಚ್ಚೋದು ಹಿಡಿದು ತೆಗ್ಯಾತನ म्हणजे ಹಾರ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ಆಗತನ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅದ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ವ್ಯವಸ್ಥಿತಪणे ಹೇಳ್ಯಾರ ಇಲ್ಲಿ. आता सर आपण जी बागा डेव्हलप करतोय किंवा बागा जी डेव्हलप करण्याची पद्धत आहे ती थोडीशी शेतकरी मित्रांना जरा सांगा. म्हणजे आपण कसं सोप्या पद्धतीनं बागा एकदम चांगल्या पद्धतीने आणतोय. ಬಾಗ್ ಡೆವಲಪ್ ಮಾಡೋದು ಅವರೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಅಂತರ ಇಡಬೇಕು, ಅಗಿ ಒಳಗಿಂದ ಎರಡು ಅಗಿ ಒಳಗಿಂದ ಅಂತರ ಎಷ್ಟು ಇಡಬೇಕು, ಎರಡು ಉಳಿ ಒಳಗಿಂದ ಅಂತರ ಎಷ್ಟು ಇಡಬೇಕು, ಅದು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ಯಾರ. ಆ ಪದ್ಧತಿಲಿ ಅವರು ನಾವು ಬಾಗ್ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು. सर तुम्ही एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद.